नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जी के व्हॅली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत अंगणवाडी मुख्य सेविका, पर्यवेक्षिका, सुपरवायझर या परीक्षेमध्ये येणारी काही महत्त्वाची प्रश्नोत्तरे जी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहेत। मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल। चला तर मग आपण आपल्या प्रश्नाला सुरुवात करूया। तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 1। बालकांच्या नियमित वाढीचा आढावा घेण्यासाठी कोणती पद्धत वापरली जाते? खाली ऑप्शन दिलेले आहेत। ए BCG चाचणी, बी वजन रेखाचित्र, ग्रोथ चार्ट, सी रक्त तपासणी, डी एक्स-रे। तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी वजन रेखाचित्र म्हणजेच ग्रोथ चार्ट। बालकांच्या नियमित वाढीचा आढावा घेण्यासाठी वजन रेखाचित्र ही पद्धत वापरली जाते। आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2। राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग कशाशी संबंधित आहे? ऑप्शन आहे ए महिला सुरक्षा, बी बालकांचे हक्क, सी आरोग्य मंत्रालय, डी पोषण सेवा। उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी बालकांचे हक्क। राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग बालकाच्या हक्कांशी संबंधित आहे। आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3। अंगणवाडी सेविकेला मासिक अहवाल कोणाकडे सादर करावा लागतो? ऑप्शन आहे ए सरपंच, बी मुख्याध्यापक, सी पर्यवेक्षिका, डी डॉक्टर। उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी पर्यवेक्षिका। आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4। कोणता दिवस राष्ट्रीय बालक दिन म्हणून साजरा केला जातो? ऑप्शन आहे ए 15 ऑगस्ट, बी 2 ऑक्टोबर, सी 14 नोव्हेंबर, डी 26 जानेवारी। उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी 14 नोव्हेंबर। 14 नोव्हेंबर हा दिवस राष्ट्रीय बालक दिन म्हणून साजरा केला जातो। आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5। बेटी बचाओ बेटी पढाओ योजना कधी सुरू झाली? खाली ऑप्शन दिलेले आहेत। ए 2012, बी 2014, सी 2015, डी 2016। उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी 2015। बेटी बचाओ बेटी पढाओ योजना ही 2015 या वर्षी सुरू झाली। आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6। राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत गर्भवती महिलांना किती पोषण आहाराचा लाभ दिला जातो? ऑप्शन आहे ए 3 महिने, बी 6 महिने, सी संपूर्ण गर्भावस्था व स्तनपान कालावधी, डी फक्त प्रसूतीनंतर। उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी संपूर्ण गर्भावस्था व स्तनपान कालावधी। आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7। सुपोषण अभियान पोषण अभियान कधी सुरू झाले? ऑप्शन आहे ए 2015, बी 2017, सी 2018, डी 2019। उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी 2018। सुपोषण अभियान हे 2018 मध्ये सुरू झाले। आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8। राष्ट्रीय आरोग्य अभियान NHM कधी सुरू झाले? ऑप्शन आहे ए 2002, बी 2005, सी 2008, डी 2010। उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी 2005। राष्ट्रीय आरोग्य अभियान NHM हे 2005 मध्ये सुरू झाले। आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9। राष्ट्रीय बाल आरोग्य कार्यक्रम RBSK कधी सुरू झाला?
ऑप्शन आहे ए 2010, बी 2012, सी 2013, डी 2015. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी 2013. राष्ट्रीय बाल आरोग्य कार्यक्रम RBSK हा 2013 या वर्षी सुरू झाला. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10. जननी सुरक्षा योजना JSY कधी सुरू झाली? ऑप्शन आहे ए 2003, बी 2004, सी 2005, डी 2007. तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी 2005. जननी सुरक्षा योजना ही 2005मध्ये सुरू झाली. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11. आयुष्मान भारत योजना कधी सुरू झाली? ऑप्शन आहे ए 2016, बी 2017, सी 2018, डी 2019. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी 2018. आयुष्मान भारत योजना ही 2018मध्ये सुरू झाली. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12. सुकन्या समृद्धी योजना कधी सुरू झाली? ऑप्शन आहे ए 2012, बी 2014, सी 2015, डी 2016. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी 2015. सुकन्या समृद्धी योजना ही 2015मध्ये सुरू झाली. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13. राष्ट्रीय पोषण सप्ताह दरवर्षी कधी साजरा केला जातो? ऑप्शन आहे ए 1 ते 7 मार्च, बी 1 ते 7 जून, सी 1 ते 7 सप्टेंबर, डी 1 ते 7 ऑक्टोबर. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी 1 ते 7 सप्टेंबर. राष्ट्रीय पोषण सप्ताह हा दरवर्षी 1 ते 7 सप्टेंबर या काळात साजरा केला जातो. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14. मिशन शक्ती योजनेचा उद्देश काय आहे? ऑप्शन आहे ए महिला सक्षमीकरण, बी अन्न सुरक्षा, सी आरोग्य सेवा, डी आर्थिक सुधारणा. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए महिला सक्षमीकरण. मिशन शक्ती योजनेचा मुख्य उद्देश महिला सक्षमीकरण हा आहे. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15. बालकाचा अधिकार हा कोणत्या संविधानिक अनुच्छेदानुसार दिला आहे? ऑप्शन आहे ए अनुच्छेद 15, बी अनुच्छेद 21A, सी अनुच्छेद 19, डी अनुच्छेद 14. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी अनुच्छेद 21A. बालकाचा अधिकार हा अनुच्छेद 21A या संविधानिक अनुच्छेदानुसार दिला आहे. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16. बालक हक्क संरक्षण आयोग अधिनियम कोणत्या वर्षी लागू झाला? ऑप्शन आहे ए 2000, बी 2005, सी 2010, डी 2015. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी 2005. बालक हक्क संरक्षण आयोग अधिनियम 2005 या वर्षी लागू झाला. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17. ICDS योजनेअंतर्गत सेविकांच्या भरतीसाठी कोणते धोरण लागू होते? ऑप्शन आहे ए केंद्र सरकार धोरण, बी स्थानिक स्वराज्य संस्था धोरण, सी महिला आयोग धोरण, डी UNICEF धोरण. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी स्थानिक स्वराज्य संस्था धोरण. ICDS योजनेअंतर्गत सेविकांच्या भरतीसाठी स्थानिक स्वराज्य संस्था धोरण हे धोरण लागू होते.
आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18. पोषण अभियान कोणत्या कायद्यानुसार निगराणी केली जाते? ऑप्शन आहे ए. अन्न सुरक्षा कायदा, बी. शिक्षण हक्क कायदा, सी. बाल न्याय अधिनियम, डी. औषध नियंत्रण कायदा. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. अन्न सुरक्षा कायदा. पोषण अभियान अन्न सुरक्षा या कायद्यानुसार निगराणी केली जाते. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19. ICDS योजनेतील निधीचे वितरण कोणत्या स्तरावर होते? ऑप्शन आहे ए. तालुका, बी. जिल्हा, सी. राज्य व केंद्र, डी. पंचायत. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. राज्य व केंद्र. ICDS योजनेतील निधीचे वितरण राज्य व केंद्र या स्तरावर होते. आता यानंतरचा पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20. केंद्र शासनाच्या नियमानुसार अंगणवाडी केंद्रासाठी जागा किती मिनिमम असावी? ऑप्शन आहे ए. 150 स्क्वेअर फूट, बी. 300 स्क्वेअर फूट, सी. 100 स्क्वेअर फूट, डी. 250 स्क्वेअर फूट. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. 300 स्क्वेअर फूट. केंद्र शासनाच्या नियमानुसार अंगणवाडी केंद्रांसाठी जागा ही 300 स्क्वेअर फूट इतकी असावी. मित्रांनो, जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुमच्यापर्यंत आमचे अभ्यासाचे व्हिडिओ असेच पोहोचत राहतील.